अधिकारी आहेत, नेते मंडळी आहेत, पदावर आहेत. एखादा नेता दाखवा की खिशातले पैसे काढून 1 कोटी विद्यालयाला देणारा एखादा नेता दाखवा. मी या ठिकाणी बाई बाजूला ठेवीन. एकही आवडणार नाही. एकही इथे फक्त गावावरती भाऊसाहेब मलिदा घ्या. काय गावे मलिदा घ्या. आता मलिदा गँग म्हणजे कसं? पैसा येतो मुंबई करून, मध्ये असतो एक बॉस, त्याच्यामध्ये एक असतो कात्री आणणारा आणि तिसरा असतो विकास करणारा. हे इथं फळा लागतो मला टपोरा 1,50,000 पूर्वेचा माळा, 1,70,000 अभंग माळा, 2,00,000 अवसरी खुर्द ते इंदोरे वाट, 3,00,000 अवसरी खुर्द ते पाणी. असा बोलू लागतो, हा बोलू लागतो. सारी उद्घाटन ही उद्घाटन जत्र लागली चंडाला का सगळी जत्र लागली. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य काय? टायगर 5 लाख वरून आले. मध्ये दुसरा जो वक्तांमध्ये खाणारा आहे त्यांनी त्यातले 40% गुन्हा त्याला वाटा काय करतात ते पुढे विकासाकडे किती जातील? राहिले 40%. 40%चा तो बिचारा कोटलांचा छोटा मोठा असतो. तो काय करतो? घरी किती टाकू, डांबर किती आणू, परत शेवटी त्याला केवढा येतं. मग खाली काय राहतंय? मी असं जाहीर आवाहन करतो, या अवसरी खुर्द गावामध्ये अवसरी गावापासून कोणत्याही मळ्याच्या टोकापर्यंत विकास 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 जो असेल तो एखादा रस्ता आपल्या साध्या माणूस बोलतो, एखादा रस्ता गावापासून तर त्या मळ्याच्या टोकापर्यंत पूर्ण डांबरी आहे असा दाखवायचा. एखादा सगळे राहू बाजूला एखादा रस्ता फक्त पूर्ण दाखवा तरी मी त्या ठिकाणी माहीत बाजूला ठेवली. मग विकास केला विकास नक्की केला कोणाचा? नक्की कोणाचा? रस्ते आमचे जायचे ते पुढे नाले वगैरे बांधले तर त्यांनी पडले पडत. तेव्हा निसर्ग विकास करेल. आज या ठिकाणी आपल्या गावाला माहिती आहे प्रत्येक गावाचा दबावाचं राजकारण आहे. दबावाचं राजकारण आणि त्या दबावाच्या राजकारणापायी लोक मतदार पूर्ण प्रचंड भाऊच्या पाठीमागे आहे निश्चित. त्याचप्रमाणे कल्याणराव हिंगे यांची निशाणी आहे धनुष्यबाण, प्रशांत निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. ही दोन्ही प्रशांत भाऊचा मतपत्रिका जी आहे त्याच्यावर त्यांचा एकच नंबर आहे. एकच नंबर मध्ये अवसरी पिंपळा गटातून ते वारंवार निवडून येतील यामध्ये काही खात्री नाही अशी मी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे कल्याणराव हिंगे त्यांचं वर्णन आताच केलेलं आहे, परंतु तो एक साधा सामान्य शेतकरी आहे. राजकारण त्यांच्या गावात दबावाचं चालू आहे. तेव्हा दबावाला बळी न पडता मतदानाच्या दिवशी आपली मतपत्रिका घेऊन मतपत्रिकेचा नंबर घेऊन मतदान करताना कोणी आपला हात धरलेला नाही, घाबरायचं काही कारण नाही. दोन्ही उमेदवार भरगच्च मताने निवडून येतील अशी भरवणार शक्ती मी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी सगळे तीनही उमेदवार उपस्थित झाले आहेत. प्रशांत भाऊंशी आपल्याशी परिचय आहे, परंतु पुन्हा एकदा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी आता तिघांना विनंती करतो की आपण एकदा मतदारांना उभे राहून नमस्कार करा, अभिवादन करा. हे मनोहर बंधू इंदोरे आणि आपले शेतकरी पुत्र कल्याणराव हिंगे पाटील आणि जिल्हा परिषद उमेदवार प्रशांत भाऊ अभंग. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचार सभेच्या निमित्ताने आजची ही आपली सांगता सभा. गेली 3-4 दिवस जवळजवळ उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सातत्याने आम्ही सर्व मतदारसंघामध्ये हा पेजून काढण्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा
या ठिकाणी प्रयत्न केले आणि या निवडणुकीमुळे आपल्या गावातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे दानशूर व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योजक भैरवनाथ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सल्लागार माननीय प्रशांत विठ्ठल अभंग हे आपल्या या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेला सामोरे जातात. त्याचबरोबर पंचायत समितीच्या गणासाठी अवसरी बुद्रुकमधून आमचे मित्र माझ्या संघटनेचे सहकारी आणि एक खऱ्या खुऱ्या अर्थाने तुमच्या सारखा शेतीमध्ये दिवसभर राबणारा उन्हाची किरीट अंगावर घेणारा शिवसेनेचा एक तरुण तडफदार उमेदवार माननीय कल्याणराव हिंगे पाटील हे पंचायत समितीसाठी उभे आहेत. आणि नुकतंच त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. असे पिंपळगाव गणातून ज्यांनी फक्त 4 ते 5 काळांवर आपल्या शेतीची सेवा चालू केली त्यांनी त्यांचा मोठा गावाला 50 काळापर्यंत गेला. इतकं उत्पादन केलं की जिल्हा परिषदेने त्यांची दखल घेतली आणि त्यांना गोल्डन पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं. असे खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र मनोहर इंदोरे हे त्या गावातून पंचायत समितीला निवडणुकीला सामोरे जात आहे. आपल्या प्रशांत भाऊचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मित्र क्रमांक 1 वर चिन्ह 1 नंबरचं चिन्ह आहे आणि मनोहर इंदोरे आणि आपले कल्याणराव हिंगे पाटील यांचं चिन्ह धनुष्यबाण. आपण सर्वांनी 7 तारखेला या गोष्टीचा विचार करायचा आणि आता जर तुम्ही फसला पुढची अनेक वर्ष तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार. बस झाल्या तर विकासाच्या थापा खूप झाल्या खूप ऐकल्या. आपण सर्वजण आहोत तर येतं ना आम्ही सरकार हा एक तरी सळत नाही. तुम्ही रस्त्याचा विकास करता एकाही वस्तीवर जर तुम्ही गेला रस्ता नीट नाही. एखादी गाडीला समोरून आली तर भाऊ सरकारच्या खाली गाडी चाळीमध्ये उतरावी लागते तेव्हा दुसरी गाडी पास होती. वारे वारे विकास नावाच्या नावाखाली तुम्ही मतदारांना भुरं पाडता. भाऊ जर आपण इथे आलो आवाज याच्यासाठी जायचं असेल ना तिकडे मागे शॉपिंग सेंटरच्या मागे जावं लागेल. विकासाच्या थापा तुम्ही आम्हाला सांगा. या ठिकाणी हा पंच वचननामा या 3 उमेदवारांनी दिलेला आहे. येणारे उमेदवार अनेक असतात आश्वासननामा देत असतात परंतु हा आश्वासननामा नाही तर हा उमेदवारी दिलेला वचननामा आहे. प्रामुख्याने पाणी पुरवठ्यावर आणि जलसंधारणावर या ठिकाणी भविष्य काळामध्ये काम केलं जाणार. हे खेळाची गोष्ट आहे आणि अतिशय वाईट वाटतं. इतकं सुंदर आणि स्वच्छ पाणी पूर्वी आमच्या विहिरीतलं असायचं परंतु आज या मतदारसंघातील सगळ्या विहिरी म्हणजे ज्या बाजूने केरळ गेला त्याच्या डाव्या हाताला पूर्ण बाजार असल्यामुळं इतकं स्वच्छ पाणी विहिरीमध्ये उतरलंय की आम्ही ते अतिशय
आनंदाने त्या पाण्याचा आम्ही प्राशन करतो. याचा आपण थोडाफार विचार केला पाहिजे. याचा आपण काहीच विचार करत नाही. हा, कधी विचार करणार, कधी तुमचा आत्मसन्मान जागृत होणार, हे आमचे प्रशांत भाऊ फार मोठा असा संच कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे आहे, संघटन कौशल्य आहे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. स्वतः व्यावसायिक आहे, प्रसिद्ध उद्योजक आहे, दानशूर व्यक्तिमत्व. भैरव विद्यालयाच्या शाळेची इमारत मी भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, जवळजवळ 50 लाखाचं बजेट असताना या व्यक्तीनं त्या ठिकाणी 1 कोटीपेक्षा अधिक खर्च स्वनिधीतून या विषयाच्या निधीतून स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून कोण दिली वाईट कोण रुपये हाय कोणाची गरज, हाय कोणाकडे जातृत्व. आणि कमीत तुम्ही बोलला कसे तरी वागा. साधं कशा मुलीचा प्रवेशवर अजून काढ नाही, कशाला बघा लागतं, कशाला गप्पा टप्पा करतात. आज प्रशांत भाऊच्या माध्यमातून एवढी मोठी शाळा त्या ठिकाणी राहील. मी पुन्हा एकदा शपथ घेऊन सांगतोय की भैरवनाथाची शपथ घेतोय. लक्ष घ्या फक्त बंधू, अनेक ठिकाणी पावली दाखल केलेलं आहे, कुठेही त्यांचं नाव लिहिलेलं नाहीये, कुठे त्यांनी असा उल्लेख केलेला नाहीये, कोणत्या सभागृहात त्यांनी नाव दिलेलं नाहीये की प्रशांत विठ्ठल अभंग सामाजिक सभागृह, प्रशांत विठ्ठल अभंग मुख्य प्रवेशद्वार, प्रशांत विठ्ठल अभंग हरिनाम सप्ताह अमुक अमुक तमुक तमुक नाही करत. या शाळेच्या इमारतीवर जेव्हा हा विषय निघाला, साहेबांनी इमारतीचं बांधकाम पूर्ण केलं. शपथ घेऊन पुन्हा सांगतो, साहेबांची बिलकुल इच्छा नव्हती की त्यांचे आई वडील जे मुली विठ्ठल आहे त्यांची परवानगी घेतली. रयत शिक्षण संस्थेला या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेने विचार केला आणि आईचं नाव त्या ठिकाणी शाळेला दिलं, गावाने नाही दिलं, रयत शिक्षण संस्थेने दिलं. रयत शिक्षण संस्थेने भाऊंच्या कार्याची दखल घेतली. औसरी खुर्द गावची जनता खरंच फार दुबळी आहे, फार दुबळी, खूप झालं. खरं मुलं सख्यायला पण राहिले. शाळेच्या बाबतीमध्ये एखादी व्हिडिओ पाहिजे, वाईट वाटलं. एकेकाळी आपण तालुक्याचे सभापती होतो, कारभार कसा चालतो, कसा करायचा असतो हे बहुतेक तुम्हाला माहिती असेल. सभापती महोदय माननीय आनंदराव शिंदे पाटील जरा थोडस फार काही अंगावर घेऊ नका. कदाचित तुम्हाला शाळेची काही माहिती नसेल, तुमची माहिती आमच्याकडे आहे. आपण ग्रामपंचायतीचे लाभार्थी आहात, ठेकेदार आहात. आपला जेसीबी या ठिकाणी चालतो. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे आहे. आम्ही नाही तो लाभार्थी. शरद बँकेमध्ये सुद्धा आपण लाभार्थी आहात, आम्ही नाही मग कोणी लाभार्थी. का नाही तुम्ही आमचा विचार केला? का नाही एखाद्या 2 वर्षाला कारखान्यात लावलं? का नाही एखाद्याला शरद सहकारी बँकेत लावलं? का नाही एखाद्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये लावलं? आता राज करा,
सगळ्या मतदारांना मी सांगतो, आम्ही फिरतोय, भाऊंचा विजय पक्का आहे. कोणामध्ये ती मात्र शंका असायचं काही कारण नाही. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. भाऊंसारखे दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं हे आपलं भाग्याचं काम. मी आता काल 2-3 दिवसामध्ये मतदारसंघामध्ये खूप फिरलो. भाऊंनी संत सावकाराला देणगी दिली, पुढे वडगावला तिथे शाळेत संघाला दिले. तरी पूर्वी निवडणूक लढवणं हा त्यांचा विषयच नाही, राजकारण हा त्यांचा पिंड नाही. 100% समाजकारण, 100% समाजकारण राजकारण त्यांनी केलं. तुम्हाला काही बोलता येत नाही. आदरणीय साहेब, तालुक्याचे साहेब सुद्धा प्रशांत साहेब काही बोलले नाही, तुम्ही बोलता. 1 रुपया पुढे दिल्याचा खप आली चातुर्त्वाची. आणि आज या निवडणुकीच्या माध्यमातून एक दानशूर म्हणून जेवढं दान साहेबांनी केलं असं खूप वेळ मी तर आश्चर्यचकित झालो. परंतु आपल्याला त्याचं त्यांना परत देण्यासाठी आपल्याकडे फार मोठं काम आहे. मतदार आपण एवढं निश्चित करू शकतो. 1 नंबरचं आपण बटन दाबायचंय आणि साहेबांना एक बटन आपण या ठिकाणी विजय करायचं. खूप काय बोलण्यासारखं होतं, बोलण्यासारखं आहे. मीच बोलत राहिलो तर काय नाही, झाली तेवढी बरी झाली. आता तरी कमीत कमी 5 बसून घ्या, म्हणजे कमीत कमी आपण तुमकडे तरी सुदृढ वागा. उद्याचा दिवस आपलाच आहे. या ठिकाणच्या भाऊ जिल्हा परिषद सदस्याला आणि पंचायत समिती सदस्यांनी काय कामं केली सचिन भाऊ सांगताच येत नाही. कारण उद्घाटनाची नारळ फोडायला वरची माणसं असतात, काम करतो जिल्हा परिषद सदस्य, ही कामच करायची. जिल्हा परिषद सदस्याचं नारळ करून त्यांच्या हातून घोडा ती काय कमीच. आता आम्हाला सगळं माहिती आहे, भीमाशंकर पासून आणि लाखापर्यंत काय झाले ते सगळ्याच्या आम्ही साक्षीदार आहोत. सगळं माहिती आहे. हिमालयाला कोणी बांधलं, शरद बँक कोणी काढली, बाजार समिती कशी स्थापन झाली, खरेदी विक्री संघ कसा झाला, सगळं माहिती. परत भविष्य काळामध्ये आपण जर व्यवस्थित नाही वाढला खूप पद्धतीने वेगळ्या पद्धतीने आपली चिरफाड केली जाईल, हे ध्यानात ठेवा. आणि आता खूप अभ्यास करण्याचे विषय या ठिकाणी ऐकायचे. मी जाणीपूर्वक माझं गाव सचिव भाऊ महेश भाऊ थोडासा वेळ घेतला. आपले कल्याणराव आहेत, कुमार भाऊ आहेत, अजित भाऊ आहेत. मी यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेचे विस्तारक आणि शिवसेनेचे नेते सचिन भाऊ बांगर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करा.